आत्ता आपण सिंहाचे वडील गोयल यांच्या दुकानासमोर आलेलो आहेत. ते आत आहेत. आम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्नही केला, पण ते म्हणे मला काही बोलायचं नाही, माझी तब्येत बरी नाही. आपण तरी त्यांना पुन्हा एकदा विचारण्याचा प्रयत्न करूया, कारण त्यांचे वकीलपत्र नेमकं कोणी घ्यायचं याच्यावरनं बऱ्यापैकी वाद सुरू झाले होते. त्यानंतर हा सगळा विषय समोर आला आणि ही सगळी मंडळी नेमकं काय म्हणणं आहे तेच आपण सर काय म्हणणं आहे तुमचं या सगळ्या सिंहाच्या संबंधात? सर माझी तब्येत बरी नाही. मी तुम्हाला 10 वेळा सांगितले मला काही बाईट नाही द्यायची प्लीज. जे आरोप झाले मला नाही माहिती सर, आणि वकिलांची मला काय ते पण नाही माहिती. मला ते माझ्या पोरग्याला माहिती. तुम्हाला काही नोटीस आली? तुम्हाला काय नाही नोटीस आली, मला काय माहित नाही द्यायचं. सर प्लीज रिक्वेस्ट मी शटर बंद कर दे भाई और मेरे को जान दे कर ले लगा ले वो माल अंदर लगा नाही होऊ शकतो. त्यांची मानसिकता नाही बोलण्याची, साहजिक आहे. त्यांचं म्हणणं आहे की आपण पाहू शकतो त्यांनी त्यांचं लगा दे भाई शटर लगा. सर सिया का पक्ष नहीं आ चुका है, बात करेंगे लेकिन आप सर तुमचं नाव सर नाही माहिती मला. प्लीज तुम्ही मला त्रास नका देऊ. जे काय आरोप प्लीज मला त्रास नका देऊ. की आपण पाहू शकतो ते बोलण्याचे मानसिक नाही. त्यांचं म्हणणं आहे की माझी तब्येत बरी नाही आहे. आपण त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, म्हणजे मैं कुछ भी बात नहीं करना चाहता. म्हणून आता पाहूया. पण जे मध्यंतरी आरोप प्रत्यारोप झाले, सिंह आरोडी तुरुंगात आहे आणि त्याच्या भावाला श्रीवास्तव नावाच्या वकिलांनी नोटीस पाठवलेली की तुम्ही मला आधी वकीलपत्र देऊन पुन्हा तशी वकिलांना कसं काय देतं, याच्यावरनं सगळा हा विषय वाढला होता. त्यानंतर आम्ही त्यांच्या वडिलांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सरळ नकार दिला आणि आता ते सरळ इथं शटर लावून माध्यमांशी बोलण्यास नम्रपणे नकार देत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, पुणे.